आज आपल्यासोबत श्रद्धा आहे, जी भारतातल्या महाराष्ट्रातल्या विदर्भामधनं अचलपूर नावाच्या छोट्याशा गावातनं UK मध्ये आली आहे. माझे बाबा शेतकरी आहेत आणि माझी आई प्रायमरी टीचर. इट इज नॉट सेम द वे यू सी इन पिक्चर्स की आता 1 महिन्यानंतर घर नाही मिळालं तर आपण कुठे जाणार. मला थोडं जेव्हा पण मला इमोशनल लो फील होते, मला इझिली माझ्या आईबाबांना बघता आलं पाहिजे, पण ते जरा शक्य नाही होत. इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट, बट मी ते स्वतःला क्वेश्चन करायला लागले त्या डिसिजनला माझ्या की वॉज इट लाईक अ करेक्ट डिसिजन की मी एकटी येण्याचा जो डिसिजन घेतला इथे तो करेक्ट आहे की नाही आहे. पण मला ते कधी असं अनसेफ नाही वाटलं, कारण ते त्यांची येतात, त्यांचं करतात आणि ते निघून जातात. 44 पार्ट्सचा तो टेबल स्वतः असेंबल करणं, फायनान्शियल स्टेबिलिटी आणि तुझं तू एकटी मुलगी म्हणून कमवते आहे तसं नाही आहे. ते तुला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण तुला एकटीने कराव्या लागत आहेत, मग त्या हेवी असो की लाईट असो. परदेशात तुला एकटं राहताना असा सेफ्टी कन्सर्न काय वाटतो? रात्रीचं एकटीने प्रवास करणं ते माझ्यासाठी खूप मेजर सेफ्टी कन्सर्न आहे इथे UKमध्ये. कुठलाही देश भारत सोडून असं कायम पोर्ट्रे केलं जातं की महिलांसाठी कायम सेफ आहे, तर खरंच असं आहे का? काय वाटतं तुला? परदेशात राहायला येणाऱ्या मुलींसाठी स्पेशली ज्या एकट्या येणार आहेत, तर त्यांना काही अशा सेफ्टी टिप्स देऊ शकशील का? म्हणजे ते म्हणतात ना, पाण्यात पडला तरच पोहायला शिकतो तसं झालं तुझ्या बाबतीत?